क्रिसमस ट्रीट्स विशेष सहकार्य DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी. Joy to the world, the Lord is come. Let earth receive her King. Let every heart prepare in room, and heaven and nature sing, and heaven and nature sing, and heaven and nature sing. नमस्कार मंडळी, मी जुही आणि एस न्यूज क्रिसमस ट्रीट्स या शोवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. शेफ रोहन आपल्यासोबत पुन्हा एकदा उपस्थित आहेत आणि आज आपण त्याच्यासोबत एक नवीन रेसिपी करणार आहोत. संडे असतो, क्रिसमस संडे असतो, क्रिसमसच्या सुट्टीमध्ये संडे असतो, तर संडे ब्रेकफास्ट काय करायचा, काहीतरी इंग्लिश स्टाईलमध्ये ब्रेकफास्ट करू शकतो का, तर त्यासाठी आज आपण घेऊन आलो आहोत खास पॅनकेक्सची रेसिपी. राईट सर? आणि हे जे पॅनकेक्स आहेत हे प्रचंड हेल्दी आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये नो शुगर आणि नो मैदा आहे. मैदा आहे. तर चला आपण ही रेसिपी बघूया. हो, चलो लेट्स स्टार्ट. सो हे ओट्स आहेत. ओके, सो आपण हे हाफ कप ओट्स घेतले. तो हाफ कपला ओट्सला आपण चांगला ग्राइंड करून घेतलाय. तोच हा आटा आहे, म्हणजे ओटमील आटा आपण त्याला म्हणू शकतो. ओके, त्याच्यामध्ये मला 2 टेबलस्पून मला गव्हाचं पीठ, आपलं जे घरचं गव्हाचं पीठ आहे ते. स्वीटनिंग साठी मी ह्याच्यामध्ये जॅगरी घेतलेलं आहे, म्हणजे साखर मी थोडंसं अवॉइड केलेली आहे, हेल्दी आहे म्हणून. सो जॅगरी आहे ही, तुम्ही ॲज डिझायर तुम्ही 2 किंवा 3 टेबलस्पून जसं तुम्हाला स्वीटनिंग आवडतंय त्याच्यावर आहे डिपेंड. त्याच्यानंतर आपल्याकडे हनी घेतलेलं आहे, मी 1 टेबलस्पून ऍड करणार आहे. त्याच्यानंतर सॉल्ट थोडंसं ऍड करणार आहे, की जनरली आपण गोडाबरोबर थोडंसं सॉल्ट ऍड करतो. त्याच्यानंतर हे आहे कंपोत आहे, ब्लूबेरी कंपोत. आता कंपोत म्हटल्यावर सगळ्यांना असं वाटतं की खूप मोठा काहीतरी शब्द आहे, पण नाही. फक्त ब्लूबेरी जे आपल्याला विकत मिळतात त्या आणि शुगर ह्या दोघांना कुक करून घेतलेलं आहे, थोडंसं पाणी घालून. आणि एक सिनॅमनची स्टिक म्हणजे दालचिनीचा तुकडा, गुळांबा असतो तशा टाईपची, सेम गुळांबा थोडक्यात म्हणू शकता. सो तो गुळांबा एक आपण ब्लूबेरीचा. सॉरी, मी तुम्हाला रेसिपी त्याची सांगतो की ड्राय ब्लूबेरी आहेत आणि त्याच्यामध्ये साखर ऍड केलेली आहे. साखर नको असेल तर तुम्ही गुळ सुद्धा ऍड करू शकता. गुळ, त्याच्याबरोबर एक दालचिनीचा छोटासा 1 इंचाचा तुकडा आणि एक आपलं स्टार फूल ज्याला आपण चक्री फूल म्हणतो ते. त्याच्याने चव फार सुंदर येते त्याच्यासाठी ते. आणि हे ऍज अ त्याचं आपण ह्याच्यामध्ये ऍड नाही करणार आहोत, हे जसं आपण गार्निश किंवा तोंडी लावायसाठी ज्याला आपण म्हणतो ना, सो ते हा प्रकार आहे त्याच्यासाठी. सध्यासाठी तर हे ऑप्शनल याच्यावर तुम्ही चॉकलेटचं किंवा कुठलंही मेपल सिरप जस्ट केलं, मेपल सिरप वापरू शकता, जॅम वापरू शकता, घरी जे उपलब्ध आहे. सो हे आहे ते कम्प्लिटली ऑप्शनल आहे. त्याच्यानंतर दूध आहे कन्सिस्टन्सी आपल्याला त्याची ऍडजस्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी ऍड केलेला आहे ओव्हरराईप बनाना जो असतो. ओव्हरराईप म्हणजे काय, थोडासा जरा तुम्ही बघत असाल काळा झालाय, म्हणजे जरा जास्त काळा झालाय. पण ह्याच्यातनं फरक काय होतो की हा जास्त बनाना पिकलेला असतो ना, ह्याच्यामध्ये आपल्याला पोटॅशियम तेवढंच जास्त भेटतात. म्हणजे नॉर्मल पिकलेल्यापेक्षा ओव्हरराईप ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त पोटॅशियम भेटतात. आणि घरी आपलं कधी कधी राहून कंटाळा करतो किंवा मुलांना पण नको असतं जास्त पिकलेलं असतं, म्हणून ते जे उरलेले असतात ते आपण वापरू शकतो, आरामात वापरू शकतो आणि मुलांना कळत सुद्धा नाही. सो हे झालं इन्ग्रेडियंट्स. व्हॅनिला एसेन्स ऍज युजल. ह्याच्यामध्ये जे लोक एग खातात, सो ऑप्शनलला ह्याच्यामध्ये पूर्ण एग ऍड करू शकतो. ज्यांना एग आवडतं त्यांनी एग ऍड करू शकतात. सो स्टार्ट करूया रेसिपीला. ओके, सो फर्स्ट तुम्ही मला ह्या ओटमीलचा आहे, तो ओटमील मला हाफ कप सांडणार नाही, कन्व्हिनियंट बेटर. हाफ कप, राईट? ओके, सो हाफ कप साधारणपणे ओटची पावडर पूर्ण भरायचं. ओके, हा आपण मेजरमेंटनी घेतो. सो जनरली लोकांना मेजरमेंटचं फार हे असं की कसं मेजरमेंट घ्यायचं. सो सिम्पल टेक्निक आहे ह्याच्यामध्ये. पूर्ण भरायचं. ओके, ओव्हरफ्लो आपण ज्याला म्हणतो तो ओव्हरफ्लो करायचा. ओके, आणि तुमच्याकडे एखादी नाईफ असते, नाईफ फिरवली का, दॅट इज युअर मेजरमेंट. सो हा हाफ कप ओट्स पावडर ऍड केलेली आहे. ओट्स मिल किंवा ओट पावडर म्हणू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्हाला ऍड करायचं आहे 2 टेबलस्पून गव्हाचं पीठ आहे. ओके, गव्हाचं पीठ कशासाठी, सो थोडंसं बाइंडिंग त्याला यावं ह्याच्यासाठी. ज्यांना क्रिस्पी हवं आहे ना त्यांनी ह्याच्यामध्ये रवा ऍड केला तरी चालू शकतो. ओके, सो हे झालं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे जॅगरी. जॅगरी पण 2 टेबलस्पून ऍड करायचं. 2 टेबलस्पून जॅगरी घेते मी इथे.
आणि इथे ऍड करते. ओके, ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर 1 टेबलस्पून, त्याच टेबलस्पूननी 1 टेबलस्पून हनी ऍड करायचंय. हनी, ओके, एवढं. हो, ओके, हनी. ओके, सो हा पिंच ऑफ सॉल्ट ऍड करायचे. सो अगदी हा 1/8 स्पूनचा जो आहे अगदी पिंच असा, अगदी पिंच त्याच्यामध्ये, कारण की थोडंसं खूप जास्त झालं तर मग तर चव पण लागणार नाही. स्वीट्स असलेले बरे आपले पॅनकेक्स. सो ते झालं. त्याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये ऍड करायचंय ते म्हणजे दूध ऍड करायचंय. पण दुधाच्या आधी एक मेजर इन्ग्रेडियंट आहे, तो म्हणजे आपला बनाना. सो बनाना छोटे छोटे पीसेस कापून घ्यायचे बनानाचे. आतापर्यंत आपण जे काय वापरतो ते सगळं हेल्दी आहे. मैद्याचा तर अजिबात वापर नाही इथे. साखरेचा देखील वापर नाही केलेला. ओके, सो हे झालंय. ह्याच्यामध्ये आता ऍड करायचं आहे आपल्याला दूध. आता दुधाची क्वांटिटी ह्याच्यामध्ये असं तुम्ही म्हणाल की किती ऍड करायची, पण असं नाही. जोपर्यंत तुमचं बॅटर, एक पॅनकेकचं बॅटर, ज्याला आपण डोशाचं बॅटर म्हणू शकतो, तिथपर्यंत क्वांटिटी येऊपर्यंत ऍड करायचंय. ओके, सो आपण ह्याच्यामध्ये थोडं दूध ऍड करूया. आणि आता हे ऍड केल्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याला आता मिक्सरला जवळजवळ 2 ते 3 मिनिटात चांगलं छान फाईन पावडर, म्हणजे फाईन पेस्ट होईल असं त्याला ब्लेंड करून घ्यायचंय. ओके, सो जर तुम्हाला वाटताना असं वाटलं की बाबा नाही त्याच्यामध्ये अजून थोडं दूध ऍड करावंच आहे, तर ते तुम्ही करू शकता. ठीक आहे, आपण बनानाच पण असो ते जरा लागेल. हो. सो आता आपण हे पहिल्यांदा ब्लेंड करून घेऊया चांगलं. हो, चालतंय. तर ब्लेंड केल्यावर साधारणपणे असं ब्राउनिश टेक्स्चर येऊन असं कन्सिस्टन्सी आलेली आहे. कन्सिस्टन्सी एकदा आपण टेक्स्चरला दाखवली की फायनल कन्सिस्टन्सी कशी झाली. सो ह्याच्यात फायनल कन्सिस्टन्सी आता मी स्पूनच घेतो जास्त बटर. ओके, आता हे थोडं घट्ट आहे अजून, जेव्हा थोडं ठेवता सो तर मला ह्याच्यामध्ये थोडं परत दूध ऍड करायला लागणार आहे. त्यांनी सांगितलंच होतं की दूध आपण हवं तसं ऍड करायचंय. सो तुम्ही कम्प्लीट ब्लेंड केला की तुम्हाला अंदाज येईल की कसं काय ऍड करावं लागेल. डोस्याचं पीठ आपण साधारण तयार करतो तसंच, आणि डोस्यासारखीच प्रोसेस असेल पुढची. इंग्लिश डोसे हो म्हणू शकता, इंग्लिश डोसे. मला असं वाटतं अजून थोडं दूध मला ऍड करावं लागेल, कारण कसं ओट्स जे आहेत ना ते तुमचं दूध पूर्ण सोक करून घेतात. आपण नाश्ता ओट्स सगळं तेव्हा ते कळतच की ते ऑलरेडी मऊ होऊन सोक झालेले असतात. ओके, सो आपलं हे कन्सिस्टन्सी झालेली आहे. ही फ्लोईंग कन्सिस्टन्सी आपण जेव्हा बॅटर ह्याला घेतो सो हे झालेलं आहे रेडी. ओके, सो आता आपण पॅन गरम करून घेऊया आधी. प्रीहीट थोडंसं. पॅन हीट केल्यानंतर थोडंसं त्याला आता थोडं तरी ऑइल त्याला कारण की लागणारच. सो तुम्ही बटर किंवा घी वापरू शकता अगदी. जस्ट हलक्यावर आपण पॅन हीट करतोय, राईट? येस, मिड वर करतोय आपण, एकदम पण कमी नाही, एकदम जास्त नाही आणि कमी नाही, मीडियम वर त्याला आपण थोडंसं हे करतोय. चिकटून पलटायला यावे. हा, आणि जनरली ह्याला मी सजेस्ट करतो की ह्याला पॅनकेक साठी जनरली नॉनस्टिकच यूज करा, जेणेकरून मग तुमचा मूड. डोस्याची तवी यूज करू शकतील पण स्प्रेड होईल का? नाही, आरामात होऊ शकतं. आपण जरा थिकनेस ठेवली कन्सिस्टन्सी की ते डोस्याच्या तव्यावर देखील होऊ शकतं. असं नाही की डोस्याचा तवा तर सगळ्यांकडेच असतो घरी म्हणून. ठीक आहे, सो आपला पॅन हीट झालेला आहे व्यवस्थित. सो मी आता काय करणार आहे, एक लाडभर असं ते आहे जे बॅटर, तो ते लाडलभर बॅटर मी काय करतो त्याच्यावर आवाज आलेला आहे. सो जरा हीट झालेला आहे पॅन आपला, बरोबर जेवढा आपल्याला हवा आहे तेवढा. छानपैकी आपण फर्स्ट पॅनकेक साठी घातलेलं आहे. अतिशय पौष्टिक असतात पॅनकेक्स, आणि ही रेसिपी जी सरांनी सांगितली मला माहित नव्हतं. मला तर असं वाटतं की मैद्याचेच असतात, पण हे तर खूपच हेल्दी झालं. ब्रेकफास्ट एव्हरी संडे, क्विक, इझी, झटपट तयार होऊ शकतो. नुसतं वरची ड्रेसिंग आपण चेंज करत राहायचं अगदी. आणि ह्याच्यावर तुम्ही फ्रुट्स तर फार सुंदर लागतात, जे सीझनल फ्रुट्स असतात ते तर फार सुंदर लागतात त्याच्यावर. सो ते नक्कीच तुम्ही ह्याच्यावर सर्व्ह करू शकता.
सो तुम्ही नोटीस करत असेल ह्याला तर ते थोडस पोरसल येत आहे. राईट. हे झालंय हे आपल्याला कसं कळेल? वरचा कलर थोडासा ना ऑफ व्हाईट म्हणजे तो थोडासा कुक झाल्यानंतर तो टेक्स्चर आहे तो ऑटोमॅटिकली येतो आणि ऑटोमॅटिकली बघा सोडायला लागेल ते पॅन. ओ राईट 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 राईट. ओके. जनरली आपण डोसे करतोच घरी सगळ्यांना. थोडंसं थिक असतं. हा. ओके. थोडंसं व्हायचं ग्रीसिंग वगैरे नाही, गरजच नाही त्याला, गरजच नाही. सो ओळखायचं कसं ह्याला, तर ह्याला वरनं आहे बघा मी हात लावल्यानंतर मला हाताला काही चिकटत नाहीये. सो दॅट इज मीन हे झालेलं आहे. सो आता आपल्याला फ्लिप करायचंय एकदम हळूवारपणे. फ्लिप फक्त थोडासा जरा केअर करायला लागतं. राईट. ओके. आणि परत थोडस साईडनी त्याला ना ऑइल हे करून द्यायचं. जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही नाही पण करू शकत. अगदी तुम्ही थोडं जरा डाएट कॉन्शियस जर असाल तुम्ही तर तुम्ही नाही केलं तरी चालतं, काय प्रॉब्लेम. आता आपला हा पॅनकेक झालेला आहे, रेडी झालेला आहे. राईट. सो ह्याला आता एकदा फ्लिप करतो मी. करूयात. बघा तुम्ही कलर फार सुंदर आलेला आहे, कलर आलेला आहे. सो हे आपण घेतलेलं आहे अगदी डोसासारखंच आहे. हो हो. आंबोळी म्हणू शकता तुम्ही, आपली टिपिकल महाराष्ट्रीयन आंबोळी. ओके. अजून एक तुम्हाला ट्राय करायचंय का? या मी करीन. ओके. थोडासा ब्रश ऑइल हे करा. मी तुम्हाला काय करतो, ब्रशनी ऑइल पूर्ण सगळं थोडंसं बुडवून. बरोबर आहे. हो. ओके. आता डोसा आपण घरी करतो, मी पण करतेच त्यासारखं. हे अगदी एक बरोबर आहे. हो, एक बरोबर सेंटरला घालायचं. येस. अँड देन थोडंसं हे करायचं. राईट. येस. अजून थोडं करा. ओ गॉड. ओके. मध्ये इट्स ओके होऊन जातं. फाईन. राईट. या. येस. सो आता सर्व करायचं कसं, दोन्ही जसं मी सांगितलं, एक तर कंपोत आहे म्हणजे ज्याला आपण जॅम किंवा मुरंबा म्हणू शकतो. ओके. सो किंवा दुसरा ऑप्शन आपल्याकडे आहे तो म्हणजे हनीचा. हनी बरोबर किंवा मॅपल सिरप सुद्धा जे आहे मॅपल सिरप सारखंच असतं, काही फरक नाही. फक्त जरा थोडा स्वीटनिंग मध्ये थोडा फरक असतो, बाकी काही फरक नाही. सो थोडस मी आधी ह्याला ड्रिझल करून ठेवतो म्हणजे त्याच्यावर जेव्हा तो गरम होईल. ओके. म्हणजे ह्याच्यावर जेव्हा आपण दुसरा ठेवू तर छान ते मेल्ट होऊन छान हे तयार होईल. देखील तयार झालेलं आहे. हो. अजून एक दोन. त्याला अजून वरती ते आपण स्टिकी पण आहे, त्याला अजून दिसतो तो तुम्हाला. इकडचा थोडासा तयार झालेला आहे, थोडासा मध्ये थोडासा जसं डोसाला पण होतं मध्येच राहतं तसं आहे. जनरली हीट आपली तेवढी हे असते त्याच्यामुळे. सो जनरली तुम्ही ह्याला बटर सुद्धा वापरू शकता. आता ह्याला वरनं ज्यांना हवंय की बाबा मला वरनं थोडंसं ऑइल हवंय, मला ड्राय नको आहे, सो वरनं तुम्ही थोडंसं हे लावलं तरी चालतं. आणि मग ह्याला आपण काय करूया, फ्लिप करूया. फ्लिप करायचं. यस. आणि हा जो वरती आपल्याला जो दिसतो, हा जो ब्राउनिश कलर आलेला आहे, हा गुळामुळे आलेला आहे जनरली. राईट. गुळामुळे. जर आता काही लोकांना वाटतं काळा दिसायला तर काळा दिसतंय, पण इट इज व्हेरी हेल्दी, कारण की आपण गुळ वापरलेला आहे, साखर वापरलेलीच नाहीये. आणि दुसरा ब्राऊन जनरली पॅनकेक्स ब्राऊन असतात. आणि ज्यांना असं वाटतं की बाबा नाही मला पूर्णपणे स्किप करायचंय, त्यांना सुद्धा ऑप्शन आहे, कारण की केळं ऑलरेडी ते पिकलेलं केळं खूप जास्त गोड असतं. सो ते सुद्धा तुम्हाला चालू शकतं, तेवढ्या ह्याच्यावर सुद्धा तुम्ही घेऊ शकता. केळ घाला. हा, अगदी चालू शकतं. ओके. चलो, आपला दुसरा पण पॅनकेक आता रेडी झालेला आहे. ओके. ओके. तर यावर आपण ब्लूबेरी सिरप जे आपलं आहे ते ऍड करणार आहे. ह्याच्यावर पण आपण थोडंसं हनी घातलेलं आहे. हो, कारण की टेस्ट साठी ते गरजेचं आहे, छान लागतं. थोडे स्वीटच पॅनकेक्स छान लागतात. त्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यात नोटीस केलं असेल बघा, याच्यामध्ये ना थोडंसं सिनेमन स्टिक वगैरे आहे. सो ब्लूबेरी पॅनकेक्स आज तयार झालेले आहेत या ठिकाणी.
ब्लूबेरीज आर ॲक्च्युली व्हेरी गुड फॉर हेल्थ. ते अँटी ऑक्सिडंटचं काम करतात आणि ब्लूबेरी खावेत. आता कोल्हापूरमध्ये पण ब्लूबेरी अवेलेबल आहेत सुपर स्टोर्स मध्ये आपल्या, म्हणून ब्लूबेरीचेच आपण ट्राय देखील करा आणि खावा देखील ब्लूबेरीज. ओके, सो असं आपला हा प्रोडक्ट रेडी झालेला आहे. ओके, सो ह्याचा क्विक रिकॅप आपण बघूया. पहिल्यांदा आपल्याकडे आहे ओटमीलचं ते फ्लावर आहे, ते आपण हाफ कप घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 टीस्पून जॅगरी ऍड केलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक कट करून ओव्हर राईप केलेलं बनाना आपण ऍड केलेलं आहे. मिल्क आपण त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे आणि हे छान मिक्सरला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि ब्लेंड केल्यानंतर परत आपण जर ॲज रिक्वायर्ड आपल्याला जर बॅटर लागत असेल, दूध लागत असेल, तर त्या बॅटर मध्ये आपण ऍड करायचं. तर चला सर, आपण आता आपले पॅनकेक्स टेस्ट करूयात. गरम गरम पॅनकेक घरी, जे घरी आपण खातो ते ऑलरेडी रेडीमेड असतात किंवा फ्रेश पण बॅटर नसतं कदाचित कधी कधी. सो आता आपण फ्रेश जे बॅटर पण तयार केलंय आणि सगळंच ते आपण खाऊयात. नाईस. गोडीला पण एकदम प्रमाणात आहे. अतिशय गोड देखील नाही आणि अतिशय हे देखील अनस्वीटन देखील नाही आहे. सो मला तर आवडले, तुम्हाला देखील नक्की आवडतील, म्हणून ही रेसिपी आपण सर्वांनी नक्की ट्राय करायची आणि आम्हाला कळवायचं. तर ही होती आपली संडे फंडेची इझी हेल्दी पॅनकेक्स रेसिपी. ही रेसिपी आपल्याला कशी वाटली ते आम्हाला आमचे यूट्यूब चॅनल और अदर जे आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावर नक्की कळवायची आहे. धन्यवाद. क्रिसमस ट्रीट्स विशेष सहकार्य GY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी.